नमस्कार मंडळी, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी उमेश कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी चाललो इथे अलिबागला कनकेश्वर मंदिर. चला तर मग क्षणाचाही विलंब न करता आपण ही राईड कंटिन्यू ठेवू आणि हा प्रवास आपण एन्जॉय करू. अलिबाग जवळ कोकण किनारपट्टीवरील एक लोकप्रिय ठिकाण जे थंड हवामानासाठी आणि महादेव शंकर यांच्या जुन्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. अलिबागपासून 12 किलोमीटर असलेल्या मापगाव आणि 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिराड गावाजवळ एक छोट्या टेकडीवरती हे मंदिर आहे. तर मंडळी, मी आता पोहोचलो ते कोयनाडमध्ये आणि इथून काहीच अंतरावरती मित्राचं घर आहे. तर मी आता मित्राच्या घरी जाईल आणि पुढचा जो प्रवास असेल तो तिथून चालू करू. आम्ही पोचताच मित्र आमच्या स्वागतासाठी तयारच होता आणि त्याने काढलेला टॅटू तो आम्हाला दाखवत होता. तो टॅटू बघितल्यानंतर त्याने जेवणाचा आग्रह केला आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जेवण करून पुढच्या प्रवासाला निघालो. आम्ही आल्यामुळे मित्र खूपच खुश झाला होता, कारण बऱ्याच दिवसानंतर आम्ही भेटलो होतो. तर मित्रांनो, आता आपण निघालोय कनकेश्वरला. हे दोघं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं श्री क्षेत्र कनकेश्वर ग्रामपंचायत मापगाव. जसं आम्ही मंदिराच्या पायथ्याशी पोचलो तसं आम्हाला इथे भरपूर गर्दी दिसली, कारण की आज होता सोमवार. त्यामुळे बरीच मंडळी आज मंदिरात दर्शनासाठी आली होती. आम्ही इथे बाईक पार्क केली आणि पुढचा प्रवास चालू केला. तर मित्रांनो, फायनली कनकेश्वरला आपण पोचलोय. तर इकडून पायऱ्या चालू होतात. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी एकूण 750 पायऱ्या आहेत. काही अंतरावरती गेल्यानंतर आपण किती पायऱ्या चढलो आणि किती पायऱ्या शिल्लक आहेत याची पूर्ण माहिती एका बाजूला दिलेली आहे. पावसाळा चालू असल्यामुळे आजूबाजूचा परिसर पूर्ण हिरवागार झाला होता आणि पक्ष्यांचा किलबिलाट पण ऐकू येत होता. मित्राने काढलेला टॅटू, त्याच्याबद्दलची माहिती आम्ही घेत हा प्रवास करत होतो. या डोंगराची उंची जवळपास 385 मीटर असून माथ्यावर प्रसिद्ध शिवमंदिर आहे. मापगाव गावातून सुमारे 750 पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला हे दगडी मंदिर पाहावयास मिळते. आमच्या इथे येथे खूप चांगलं देवस्थान आहे, स्वयंभू देवस्थान
सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्यू. तर मित्रांनो अजून 350 पायऱ्या शिल्लक आहेत. 125 पायऱ्या कंप्लीट झाल्यात. कणकेश्वरीची पाऊल खूण असलेली देवीची पायरी. हे बघा इथे छोटंसं देवाची पायरी. आता 350 पायऱ्या बाकी आहेत अजून. अंतर राहिलं एकदम 5 मिनिटाचं अंतर. आपण पुढे मंदिराजवळ पोहोचणार. तर शेवटी आपण पोहोचलोय ते मंदिराच्या जवळ. आणि किती भारी लुक दिसतोय बघा. समोर दिसतंय ते मंदिर आहे. मंदिराच्या समोरचं कुंड. इथं बघितलं तर मित्रांनो गोमुखामधून पाणी बाहेर येतं. पावसाच्या पाण्यामुळे थोडासा शॅडो पकडलाय आणि नीट बघितलं तर त्याच्यामध्ये मासे दिसत आहेत कुंडामध्ये. तर ते रामसिद्धिविनायक देवस्थान कणकेश्वर. तर मंडळी इथलं मंदिर बघून झालं आहे. तर आता आम्ही अजून खाली निघालो आहे. अजून खाली बरीच मंदिरं आहेत असं मित्रांनी मला सांगितलं आहे. सो आम्ही आता खाली निघालो आहे. येस, इथे एक मंदिर आहे, आपण बघू. हे बघा
छोटंसं मंदिर आहे इथे. हे कोणतं मंदिर आहे? अच्छा, हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. मी तुम्हाला समोरून दाखवतो. हे बघा. ते जे समोर आहे ते मेन मंदिर आणि इकडे विठ्ठल रखुमाई मंदिर. तर पूर्ण असा एरिया बघा. तर मित्रांनो, हा सीन तुम्हाला आवडला का? तर मला नक्की कमेंट करा. तर माझ्या मागचा जो सीन आहे तो तुम्ही बघितलात. तर आत्ता अजून खाली न जाता आम्ही इथून परतीच्या मार्गाला चाललो आहे, कारण की आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही खाली पोहोचेपर्यंत नक्कीच आम्हाला 7 वाजतील आणि तिथून पुढे परत घरी जायचं म्हणजे 8:30-9 तर नक्कीच वाजतील. सो आम्ही इथून परतीचा प्रवास चालू करतो. जे तुम्हाला स्टार्टिंगला एक कुंड दाखवलं होतं, त्याच कुंडाकडे आम्ही परत आलो. तर ते कुंड बघू. बरीच मंडळी इथं पोहताना दिसतात बघा. तर मंडळी, पूर्ण परिसर फिरून झाला आहे. तर आता आम्ही रिटर्न निघालो आहे परतीच्या मार्गाला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी उमेश कदम तुमच्या सर्वांचं रजा घेतो. आपण असंच भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.